राहत्यातील 42 वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना मंगळवारी रात्री घडल्याने पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास वेगाने सुरू करून गुरुवारीच या गुन्ह्यातील आरोपी अनिल विश्वनाथ मोरे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. दारू पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली नाही म्हणून गणेश कसाब याचा खून केल्याची कबुली अटक केलेल्या आरोपींनी दिली. राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलात गणेश भाऊसाहेब कसाब या तरुणाला मारहाण करून त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती. बुधवारी सकाळी नगर परिषदेच्या सफाई महिला कर्मचारी यांना सदर युवकाचा मृतदेह आढळून आला असता कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना देताच तात्काळ पोलीस निरीक्षक रणजित गालांडे, पोलीस कॉन्स्टेबल अशोक जिने हे या घटनेच्या ठिकाणी पोहोचले आणि सदर घटनेबाबत रणजित गालांडे यांनी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि पोलीस उपअधीक्षक शिरीष ओमणे यांना माहिती देऊन तपासाचे चक्र तात्काळ फिरवले असता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आयर यांना गुप्त बातमीदार मार्फत खबर मिळाली असून सदर आरोपी अनिल मोरे हा साकोरी गावातील असून तो निपाड तालुक्यातील डोंगरगाव शिवारात आहे. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे आणि राहता पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी डोंगरगाव शिवारात जाऊन अनिल मोरे याला सापळा रचून चालकीने ताब्यात घेतले असता मी आणि किरण रामदास वाघ असे आम्ही दोघांनी गणेश कसाब याचा गळा आवळून मारून टाकल्याची कबूल दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली राहता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित गालांडे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, किरण साळुंके, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय इंगळे, बापूसाहेब फौलानी, हुरखान शेख, आकाश काळे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, चंद्रकांत कुसळकर तसेच राहता पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अशोक जिने नरोडे, गोपनीय शाखेचे विनोद गंभीरे, अनिल गवंदे, सुनील मालनकर, पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर शिरसाट यांनी सदर घटनेतील आरोपी पकडण्यासाठी मोहिमेत सहभाग घेतला होता. काही तासातच आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आल्याने राहता शहरात पोलिसांचे कौतुक केले जात आहे.